जय शिवराय मंडळी. ओंकारेश्वरचं दर्शन करून आपण महेश्वरसाठी निघालोय आणि आपण आजच्या भागात बघणार आहेत महेश्वर फोर्ट. आजचा आपला हा प्रवास जवळपास 60 ते 70 किलोमीटरचा असणार आहे आणि आपल्याला अंदाजे 1-1.5 तास लागणार आहे. तर मंडळी, फायनली आपण आलेलो आहे महेश्वर फोर्टवर. गाडी खाली पार्क करून आपण जातोय या दरवाज्यातून. पण हे दरवाजा चांगला असल्यामुळे इथं पण याचा एक छानसा शूट घेतला, ज्याप्रमाणे आपण गाड्यांची शूट घेतो. आणि या दरवाजातून आतमध्ये गेल्यानंतर आपल्याला अशी छोटीशी ही सुरू झाली, काय म्हणतात ती, गल्ली वगैरे टाईप लागली, जिथे तुम्हाला खायचं वगैरे आहे आणि शॉपिंग स्टॉल वगैरे आहेत. आणि इथून आतमध्ये गेल्यानंतर आपल्याला दिसलं की 3 साईडला रस्ता गेलेला आहे. तर बघितलं, आणि हा जो रस्ता आलेला आहे तो बाहेरून आलेला आहे. हा वरी राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या राजवाड्याकडे जातो आणि हा जातो तो रस्ता म्हणजे नर्मदा घाटकडे. तर चला बघू. मध्ये आल्यानंतर एकदा आपण सर्व बाजूचा एक छान असा व्ह्यू घेतला आणि आपल्याला उत्सुकता होती की आपल्याला नर्मदा घाटवर जायचं आहे. तर मग आपण हा शॉट घेऊन आपण लगेच टाईम न घालता आपण डायरेक्ट नर्मदा घाटकडे चाललो. पण जाताना मला असे समोरासमोर 2 मंदिरं दिसली. मग त्या मंदिरांचा एक शॉट घेऊन आपण इथून पुढे निघालो. तर चला बघूया आपला नर्मदा घाट. मंडळी, खरं तर आपल्याला माहीत असणे गरजेचे आहे की अहिल्यादेवी होळकरांचा जन्म 31 मे 1725 रोजी महाराष्ट्रातील चौंडी गावात झाला. एकदा मंदिरात पूजा करत असताना मल्हारराव होळकर यांची नजर अहिल्याबाईंकडे गेली आणि त्यांच्या तेजस्वी व्यक्तिमत्वाने प्रभावित होऊन अहिल्याबाई यांना आपल्या घरची सून बनवलं, म्हणजेच इंदोरची सून. पण आयुष्याने त्यांच्यासमोर अनेक कठीण परीक्षा ठेवल्या. पती खंडेराव होळकर यांच्या युद्धात शहीद झाले. त्या काळात सतीप्रथा होती, पण अहिल्यादेवी होळकरांनी सती जाण्यास ठाम नकार दिला. हा निर्णय त्या काळात अत्यंत धाडसी आणि क्रांतिकारी होता. 1767 साली अहिल्याबाईंनी मालवा राज्याची सूत्रे हातात घेतली. स्त्री असूनही त्यांनी अतिशय कुशलतेने राज्यकारभार केला. न्याय, प्रामाणिकपणा आणि जनतेशी थेट संवाद ही त्यांच्या शासनाची ओळख होती. आणि आपण जर बघितलं तर या मंदिराची रचना, मंदिराचं काम आणि या मंदिराची डिझाईन किती चांगल्या प्रकारचे आहे ते बघा. आजच्या एवढ्या तंत्रज्ञान युगात पण असं डिझाईन स्ट्रक्चर तयार करणं पॉसिबल नाही. एवढ्या चांगल्या प्रकारचं व्ह्यू किंवा असं मंदिर मी आत्तापर्यंत बघितलं नव्हतं. त्यामुळे त्याचा एक चांगला व्ह्यू घेऊ म्हणलं आणि एक चांगला त्याचा शॉट घेऊन आपण इथून पुढे. खरं तर मंडळी, अहिल्याबाई होळकर या भारतातील महान धर्मनिष्ठ व न्यायप्रिय राणी होत्या आणि त्यांनी आपल्या या आदर्श शासनाने या मध्य प्रदेशाला सुवर्ण काळ दिला. प्रजेचं दुःख हेच स्वतःचं दुःख समजणाऱ्या अहिल्यादेवी होळकरांचा हा राजवाडा आणि हे मंदिर. ज्यावेळेस भारतातील अनेक मंदिरे आक्रमणात उद्ध्वस्त झाली होती, त्यावेळेस अहिल्याबाई होळकरांनी त्यांची पुनर्बांधणी केली, ज्यात काशी विश्वनाथ, सोमनाथ, घृष्णेश्वर, महाकालेश्वर, ओंकारेश्वर, रामेश्वर, द्वारका आणि बद्रीनाथ अशी मुख्य ठिकाणं आहेत. आणि त्यानंतर हा मधला व्ह्यू घेताना मला इथं दिसलेली ही घाण, मग ह्याचा पण एक व्ह्यू घेतला. आणि माझी नम्र विनंती की असलं काही करत जाऊ नका. एवढ्या चांगल्या ठिकाणी येऊन असली घाण करणं हे शोभत नाही. असं छान प्रकारचा एक व्हिडिओ घेऊन आपण असं दुसऱ्या मंदिरात आलो. हे मंदिर पण बघा किती चांगल्या प्रकारचं बांधकाम आहे. खरं तर अहिल्यादेवी होळकर या शिवभक्त होत्या, पण त्यांनी सर्व धर्मांना समान वागणूक देत गोरगरिबांसाठी अन्नछत्र, यात्रेकरूंसाठी धर्मशाळा, विहीर, घाट, पानपोया हे सगळं लोककल्याणासाठी केलं होतं. या मंदिराचा एक छान असा व्ह्यू घेऊन आपण मंदिरात प्रवेश केला आणि मंदिरात बघितलं तर मंदिरात एक महादेवाची पिंड होती. खरं तर इथं सगळीकडे जिकडं तिकडं जे काय मंदिर दिसतात आपल्याला, त्यात बऱ्यापैकी इथं महादेवाच्या मूर्ती पिंड बघायला मिळतात. नंदी महाराजांचं दर्शन घेऊन आपण डायरेक्ट आतमध्ये गेलो. मग महादेवाचं दर्शन घेऊन आपण या मंदिराबाहेर आलो. खरं तर अहिल्यादेवी होळकर राणी असूनही त्यांनी त्यांचे जीवन अतिशय साधे जगले. ऐश्वर्याचा गर्व नव्हता, सत्ता ही सेवा आहे असा त्यांचा विश्वास होता. मग आपण इथलं दर्शन घेऊन आता त्यांच्या राजवाड्याकडे जाणार आहोत. तर चला राजवाड्याकडे. या ज्या पायऱ्या सरळ जात आहेत, या सरळ त्यांच्या राजवाड्याकडे जातात.
राजवाड्याकडे जात असताना आपल्याला इथं बघायला मिळलं की महेश्वरी साडीचं रेवा म्हणून काहीतरी त्यांचं एक संस्था होती, ज्यामध्ये महेश्वरी साड्या हाताने बनवतात. खरं तर महिलांना उद्योग मिळावा यासाठी तयार केलेलं हे रेवा फाउंडेशन. आणि आपण तिथून पुढे आल्यानंतर हा आहे राजवाड्याचा परिसर. मंडळी हे बघा, हे राजवाड्याचं मुख्य द्वार. इथून आतमध्ये आल्यानंतर आपल्याला दिसतं की हे बसण्यासाठीचं वगैरे केलेलं, आणि हे आतमध्ये सगळं त्यांचा राहायचा परिसर. मग हे बघत असतानाच मला इथं दिसलं की अहिल्यादेवी होळकरांनी जिथे बसून राज्यकारभार केला ते त्यांचं बैठक व्यवस्था. मग त्याचा पण एक छानसा व्हिडिओ बघितलं की बघा, अतिशय साधारण प्रकारचं हे आहे. म्हणजे त्यांनी, मी जसं सांगितलं की त्यांनी गर्व कधीच केला नाही राणी असल्याचा. मग त्याचा एक व्हिडिओ घेऊन आपण इथून बघितलं आणि पुढं आलो तर इथं बघितलं की म्युझियम पण आहे त्यांचं, पण आतमध्ये मोबाईल कॅमेरा अवेलेबल नसल्यामुळं, व्हिडिओ शूट घेण्यासाठी परवानगी नसल्यामुळे आपण काही मध्ये गेलो नाहीत. मग बाहेरूनच बघितलं. आणि हे जे आपल्याला दिसत आहे ते या राजवाड्याचा, या परिसराचा एक छोटासा मॅप आहे. तर मंडळी, तुम्हाला जर वेळ भेटला तर नक्की या मध्य प्रदेशमधील या महेश्वर फोर्टला भेट द्या आणि येऊन बघा किती चांगल्या प्रकारचं या ठिकाणी वातावरण आहे. तर भेटू आपल्या आता नंतरच्या व्लॉगमध्ये. आपला रायगडचा भाग दुसरा येणार आहे. तर मंडळी, भेटू आपल्या रायगडच्या दुसऱ्या भागात. जय शिवराय, जय अहिल्या.